Hello everyone, welcome to our virtual classroom. Once again, we meet in this classroom. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा आता पहिल्यासारखंच आपले पुन्हा एकदा अशा प्रकारचे ऑनलाईन लेक्चर चालू झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इंग्रजीमधील वेगवेगळे लेसन्स, रायटिंग स्किल असेल, ग्रामर्स असेल, असे वेगवेगळे आपण काय पाहणार आहोत लेक्चर्स आहेत ते या virtual class through आपण भेटणार आहोत. तो students, today we are going to see a very interesting part of our English subject. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश शिकतो. ABCD अल्फाबेटिकल्स असतात, त्याच्यामध्ये 26 अल्फाबेटिकल्स आहेत. तर ते अल्फाबेटिकल्स आपण वापरतो, त्याच्यापासून शब्द तयार करतो, शब्दापासून वाक्य तयार करतो. परंतु ते वाक्य तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण काही अक्षर किंवा काही शब्द त्याच्यामध्ये टाकतो. तर त्याच्याशीच निगडीत आज आपण आपला एक जो लेसन आहे तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर बघा, आपण अल्फाबेटिकल बघतो, 26 अल्फाबेटिक बेट्स आहेत. त्याच्यामध्ये पण वेगळे पार्ट्स आहेत, म्हणजे काही काहींचे स्वरूप, काहींचे स्वर वेगळे आहेत. तर हेच पकडून आज आपण एक वेगळ्या प्रकारचा अभ्यास किंवा एक वेगळ्या प्रकारचा टॉपिक आपण अभ्यासणार आहोत, जो आपल्याला इंग्रजी विषयामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला त्याचा वापर करावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो लेसन किंवा पाठ शिकणार आहोत त्याचं नाव आहे आर्टिकल्स, म्हणजे उपपदे. तर याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे की आपण जेव्हा वाक्य तयार करतो तर त्या वाक्यामध्ये काही शब्दांच्या पुढं या आर्टिकल्सचा वापर करावा लागतो, या उपपदांचा वापर करावा लागतो, का जेणेकरून ते वाक्य परिपूर्ण आणि अर्थपूर्ण होतील. बरोबर. तर आपण आता आपल्या या आर्टिकल्स या लेसनला सुरुवात करू. बघा, द आर्टिकल्स ए and the are determiners used before noun and sometimes adjectives. बघा, डिटर्मिनर्स म्हणजे हे निर्देशक आहेत. हे जे आर्टिकल्स आहेत हे आपण कधी वापरतो? युज्ड बिफोर नाउन अँड समटाइम्स ॲडजेक्टिव्ह, म्हणजे त्याचा वाक्यामध्ये वापर केव्हा करावा हे देखील आपण इथं पाहत आहोत. तर हे जे आर्टिकल्स आहेत ए अँड आणि द, तुमच्या स्क्रीनवर दिसतात तीन आर्टिकल्स आहेत, ए अँड, ए अँड आणि द. तर हे देखील क्लासिफाय केलेले आहेत, म्हणजे त्यांचे देखील टाईप्स आहेत. कशा प्रकारे ए अँड वेगळं आहे आणि द वेगळं आहे. तर बघा इथे दाखवलेलं आहे की टाइप्स ऑफ आर्टिकल्समध्ये इनडेफिनिट आर्टिकल्समध्ये ए आणि ॲन येतो, डेफिनिट आर्टिकल्समध्ये द येतो. म्हणजे हे याच्यामध्ये देखील त्यांचे काय केलेले पार्ट्स केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना विभागणी केलेली आहे. तर आपण बघूया पुढं. द आर्टिकल म्हणजे उपपदे. इंग्रजी भाषेत ए अँड आणि द तीन येते, पण ए अँड आणि द हे तीन उपपदे म्हणजे आर्टिकल्स आहेत. ए अँड आणि द ही पूर्वी विशेषणे होती, पण ती आता उपपदे म्हणून वापरली जातात. ती एक प्रकारे दर्शक विशेषणेच आहेत, म्हणजे निर्देशक आहेत, डिटर्मिनर्सच आहेत. त्याचे आपण दोन प्रकार पडतात. हे जे आर्टिकल्स आहेत हे दोन प्रकारामध्ये विभागले गेलेले आहेत. तर ते कुठले कुठले आहेत? तर इनडेफिनिट आर्टिकल्स आणि डेफिनेट आर्टिकल्स. म्हणजे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की निश्चित आणि अनिश्चित अशा प्रकारचे काय आहेत आर्टिकल्स आहेत. अनिश्चित व सामान्य उपपदे. आता इनडेफिनेट आर्टिकल्स व निश्चित वा विशेष उपपदे. आता याच्यामध्ये देखील आपण जे पाहत आहोत ए अँड आणि द हे जे तीन उपपद आहेत ते देखील कशा प्रकारे काय केले गेलेले आहेत, विभागले गेलेले आहेत. ए आणि अँड ही अनिश्चित किंवा सामान्य उपपदे आहेत, म्हणजे इनडेफिनिट आर्टिकल्स ए आणि अँड. पुढे सांगितलेलं आहे द हे निश्चित किंवा विशेष उपपद आहे, म्हणजे द हे एक डेफिनेट आर्टिकल आहे. ही उपपदे सामान्य नामांच्या पाठीमागे येतात, म्हणून सामान्य नामाच्या पूर्वी वापरलेल्या शब्दांना उपपदे असे म्हणतात. आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की सामान्य नामाच्या पाठीमागे म्हणून त्यांना सामान्य नामापूर्वी वापरतात आणि त्याच शब्दांना काय म्हणतात? उपपदे, आर्टिकल्स असे म्हटले जाते. आता आपण पहिले बघूया, हा जो ए आहे, ए तुम्हाला मी पहिले सांगितलं की आपल्या अल्फाबेट्समध्ये 26 अल्फाबेट्स आहेत. ते देखील कशा प्रकारे विभागले गेले हे आपण आर्टिकल शिकताना ते देखील कशा प्रकारे विभागले गेलेले हे अल्फाबेट्स ते आपण पाहणार आहोत पुढं. तर बघा, ए हे उपपद व्यंजनाने सुरुवात झालेल्या अथवा ज्या स्वरांचा उच्चार व्यंजनांसारखा होतो त्यांच्या पाठीमागे येते. हे बघा, ए कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. हे जे कॉन्सनंट्स आहेत
या व्यंजनांपासून सुरुवात झालेली किंवा त्यांच्यासारखा जो उच्चार असतो, व्यंजनांसारखा उच्चार असणारे जे किंवा व्यंजनांसारखा जो स्वर असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या पुढे ए हे उपपद लावले जाते. बघा, ए हे उपपद व्यंजनाने सुरुवात झालेल्या म्हणजे कॉन्सनंटने सुरुवात झालेल्या अथवा ज्या स्वरांचा उच्चार व्यंजनासारखाच होतो त्याच्या पाठीमागे येते. उदाहरणार्थ बघा, अ मॅन, अ चेअर, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन. म्हणजे बघा कसं आहे की अल्फाबेटमध्ये काही व्यंजन आहेत, काही स्वर आहेत, अशा प्रकारे त्याची विभागणी केली गेली. तर ए केव्हा वापरला जातं? जेव्हा शब्दाची सुरुवात ही एखाद्या व्यंजनाने होते म्हणजे कॉन्सनंटने होते तेव्हा त्याच्या पुढं काय वापरलं जातं? ए हे उपपद वापरलं जातं. त्यासाठी अ मॅन, अ चेअर, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन. आता पुढं अशा प्रकारे देखील काही उच्चार आहेत का ज्यांचा उच्चार हा ते येतात कॉन्सनंटमध्ये परंतु ते असतात त्यांचा उच्चार असतो वॉवल सारखा. तर तो देखील एक नियम आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. पुढे बघूया. हा झाला एचा नियम का व्यंजनांचा उच्चार येत असेल किंवा व्यंजनांपासून सुरुवात झालेले शब्द असेल तर त्याच्या पूर्वी ए हे उपपद लावावे. बघा, ए कम्स बिफोर सिंग्युलर नाउन दॅट बिगिन विथ अ कॉन्सनंट साऊंड. जे आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं ते का अ कम्स बिफोर सिंग्युलर नाउन दॅट बिगिन्स विथ अ कॉन्सनंट साऊंड. आता सिंग्युलर म्हणजे एकवचनी नाउन, नामाच्या पहिले, आणि बिगिन विथ अ कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. तुम्हाला मी सांगितलं बरोबर, व्यंजनाचा जो उच्चार असतो किंवा व्यंजनाचा जो स्वर असतो त्याच्यापासून सुरू होणारा जो शब्द आहे त्याच्यापूर्वी काय लावलं जातं? तर ए हे उपपद लावलं जातं. लक्षात ठेवायचा, ए असेल तेव्हा कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. बघा, अ रॅट, अ युनिट, अ झालफोन. म्हणजे अशा प्रकारे काही शब्द असतात तर त्यांचा उच्चार हा व्यंजनांसारखा असतो आणि त्यापूर्वी काय लावलं जातं? ए हे उपपद लावलं जातं. फक्त लक्षात ठेवायचं, ए म्हणजे कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजन, व्यंजनापासून सुरुवात झालेले जे शब्द आहेत त्याच्यापूर्वी काय लावलं जातं? तर ए हे उपपद लावलं जातं. आता पुढचं आपलं इनडेफिनेट मधलं ॲन. ॲन कम्स बिफोर सिंग्युलर नाउन्स दॅट बिगिन विथ अ वॉवेल साऊंड ऑर ए म्यूट यच. बघा, आता मग आपण कॉन्सनन्स बघितले म्हणजे व्यंजन बघितले आणि आता आपल्याला वॉवेल्स बघायचे. मी तुम्हाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे पहिले की आपले जे अल्फाबेटिक्स आहेत किंवा अल्फाबेट्स आहेत त्याच्यामध्ये देखील काय आहेत? कॉन्सनन्ट्स आणि वॉवेल्स आहेत. तर ए ज्यावेळेस आपण वापरतो तेव्हा कशापासून शब्दाची सुरुवात झालेली असते? तर कॉन्सनन्ट्सनी. आता ॲन आपण शिकतोय तर इथं सांगितलेलं आहे ॲन कम्स बिफोर सिंग्युलर नाउन्स दॅट बिगिन्स विथ अ वॉवेल साऊंड ऑर ए म्यूट यच. म्हणजे वॉवेल्स, वॉवेल्स म्हणजे स्वर. ॲन वॉवेल्स, वॉवेल्स पासून म्हणजे स्वरांपासून ज्या वेळेस शब्द तयार सुरू होतो तेव्हा त्याला ॲन हे उपपद वापरले जाते. आता याच्यामध्ये नेमके वॉवेल्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया. त्याचप्रमाणे म्यूट यच म्हणजे उच्चार करताना यचचा उच्चार न करता त्याचा उच्चार स्वरासारखा होतो, त्याचा उच्चार स्वरासारखा होतो तेव्हा देखील ॲन हे उपपद वापरले जाते. बघा, ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वर वॉवेल्स ज्या नामदर्शी शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू, लक्ष देऊन ऐका, एकूण पाच वॉवेल्स आहेत, स्वर आहेत. ए ई आय ओ यू या स्वरांनी होत असेल अथवा अनुच्चारित यचने होत असेल. बघा, मग सांगितल्याप्रमाणे म्यूट यच म्हणजे यच जरी असला तरी पण त्याचा उच्चार यच ह किंवा एच प्रमाण न करता अनुच्चारित करताना त्या नामाच्या पाठीमागे ॲन हे उपपद वापरतात. फक्त लक्षात ठेवायचं, ॲनचा वापर केव्हा होतो? ॲन ह्या उपपदाचा वापर केव्हा होतो? ज्या वेळेस शब्दाची सुरुवात ही वॉवेल्स म्हणजे स्वरांनी, आणि स्वर कोणकोणते आहेत? ए ई आय ओ यू या 5 स्वरांनी होत असेल. त्याचप्रमाणे एच म्यूट एच, एच म्हणजे काय? अनुच्चारित यच यापासून सुरू होत असेल तेव्हा त्या शब्दाच्या पुढे ॲन हे उपपद वापरले जाते. बघा, उदाहरणार्थ ॲन, अन. आता इथं ए पासून सुरू झाली. आता ए हा
वॉवेल आहे की नाही? आहे. an, I, an ink pot, an ox, an uncle, an our. आता इथं अनुच्चारित यच सांगितलंय, म्हणजे हवर न बोलता अवर, म्हणजे त्याचा उच्चार करताना आपण एक वॉवेल सारखा म्हणजे स्वरासारखा त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याला ॲन हे उपपद लागते. समजलं? बघा पुन्हा सांगतो. ज्या वेळेस शब्दाची सुरुवात किंवा नामदर्शक शब्दाची सुरुवात ही AEIOU या स्वरांपासून होते किंवा त्याचप्रमाणे यच अनुच्चारित यच पासून होते, तेव्हा त्या पुढे काय लिहिले जाते? तर ॲन हे उपपद वापरले जाते. आता तुम्हाला ते उदाहरणार्थ दिसत असेल, त्याच्यामध्ये अंटाय, आय, इंकपॉट, ऑक्स, अंकल, हे जे आहेत त्याच्या पुढे काय तुम्हाला लावलं दिसतं? ॲन हे उपपद लावलेलं दिसत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण बघितले हे दोन प्रकार, इनडिफिनिट आर्टिकल ए आणि ॲन. ए मध्ये आपण बघतो कॉन्सनन्ट्स म्हणजे व्यंजन. ए मध्ये काय बघतो? कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. ॲन मध्ये बघतो आपण वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे स्वर. आता हे स्वर कोणकोणते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतात? AEIOU. अशा प्रकारे स्वरांपासून आणि जे काही अनुच्चारित स्वर आहेत त्याच्यापासून देखील काय केलं जातं? तर ॲन हे उपपद त्या शब्दापुढं लावलं जातं. आता झालं ए आणि ॲन, हे झाले इनडेफिनिट आर्टिकल्स. आता पुढं पण अजून वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, ते देखील आपण आता पुढं अभ्यासणार आहोत. बघा उत्तर तुम्हाला एक प्रकारे उदाहरण दाखवण्यासाठी, ॲन अडल्ट. आता अडल्ट हा शब्द ए पासून म्हणजे स्वरापासून सुरू झाला म्हणून त्याला ॲन हे उपपद लागलेले आहे. ॲन एक्स रे, AEIOU. आता एक्स रे, मग त्याचा उच्चार आहे तो एक स्वरासारखा असल्यामुळे त्याला देखील ॲन हे उपपद लावले गेलेले आहे. ॲन हेरेस. आता इथं देखील यच आलेलं आहे, म्यूट यच, म्हणजे त्याचा उच्चार करताना तो स्वरासारखा होतो म्हणून त्याला काय लावलेलं आहे? ॲन हे उपपद लावलेले आहे. बघा इथं झालेले डेफिनेट इनडेफिनेट आर्टिकल्स सिंग्युलर नाउन. बघा आता कॉन्सनंट लेटर्स अदर दॅन AEIOU. बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे का ए असेल तेव्हा कॉन्सनंट्स आणि ॲन असेल तेव्हा वॉवेल्स. आता कॉन्सनंट कोणकोणते आहेत? जे वॉवेल्स आहेत AEIOU त्यांना सोडून जे दुसरे राहिलेले आहेत 25 ते येतात कॉन्सनंट्स मध्ये. बघा कॉन्सनंट्स लेटर्स अदर दॅन AEIOU म्हणजे कॉन्सनंट्सचे जे अक्षर आहेत किंवा लेटर्स आहेत ते कुठले कुठले आहेत? AEIOU हे सोडून जे राहिलेले 25 आहेत ते कशामध्ये येतात? कॉन्सनंट्समध्ये येतात. आणि वॉवेल कोणकोणते आहेत? जे हे 5 सांगितले आहेत ते AEIOU. तर त्याचे काही उदाहरणं आहेत कॉन्सनंट्समध्ये. ए मध्ये अ बनाना, अ कार, अ हेलिकॉप्टर, अ लॅम्प, अ वुमन, अ मॅन, अ डॉग, अ ट्री, अ सँडविच, अ रोबोट, अ युनिव्हर्सिटी, अ युनिट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, इथं यू आलेला आहे कॉन्सनंट्समध्ये यू, आणि इथं सांगितलेलं वरती की लेटर दॅन अदर दॅन AEIOU. मग इथं कसं काय यूच्या पुढं ए लागलेलं आहे ते देखील आपण अभ्यासणार आहोत, की कशा प्रकारे काही जे यू पासून शब्द सुरू होणारे आहेत ते कशा त्यांच्या पुढं ॲन न लागता ए कशा प्रकारे लागतो हे आपण देखील पाहणार आहोत. आणि वॉवेल्समध्ये बघा म्हणजे AEIOU त्यामध्ये बघा ॲन ॲपल, ॲन ॲनिमल, ॲन एग, ॲन एलिफंट, ॲन इग्लू, ॲन आईस्क्रीम कोन, an ostrich, an onion, an umbrella, an ugly sweater, an hour, an honor. बघा आता कॉन्सनंट मध्ये एच येतो, परंतु तो एच वॉवेल मध्ये का आलाय? कारण का त्याचा उच्चार हा अनुच्चारित आहे. अँड अवर, अँड ऑनर असं. आणि इकडं AEIOU म्हणजे वॉवेल असून देखील युनिटी आणि युनिव्हर्सिटी आणि युनिटीला ए लागलेला, कारण का तो एक कशा प्रकारे उच्चाराचा खेळ आहे, तो आपण आता पुढं पाहणारच आहोत. बघा सांगितल्याप्रमाणे काही सामान्य नामाची सुरुवात AEIOU या स्वरांनी होते, परंतु त्याच्या उच्चारात सुरुवातीला स्वर नसल्यामुळे ॲन ऐवजी ए हे उपपद वापरतात. बघा मग आपण बघितलं युनिव्हर्सिटी, बघितलं युनिटी, बघितलं हे जे शब्द आहेत या शब्दांचा जो हे जरी सुरू झाले असले स्वरांनी, परंतु त्याचा उच्चार हा स्वरांसारखा नसतो, स्वरांसारखा त्यांचा उच्चार होत नाही, त्यामुळे त्यांच्या पुढे ॲन न लागता ए हे उपपद लावले
जाते. बघा मागच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी की कॉन्सनंटच्या याच्यामध्ये देखील यू पासून सुरू झालेले होते आणि वॉवेल्स मध्ये देखील एच पासून सुरू झालेले. आता याचे दोघांचे नियम आपण बघितले की एच हा म्यूट एच असतो, हॉनर न बोलता ऑनर, आणि इकडं युनिटी जर यू पासून सुरू झाले असले तरी पण त्याचा उच्चार स्वरासारखा न होता एखाद्या व्यंजनासारखा किंवा एखाद्या स्वरासारखा त्याचा उच्चार होत नसल्यामुळे त्यांना देखील ऐवजी हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ अ युनिटी, अ युनिव्हर्सिटी, अ युनियन, अ युरोपियन हे असे शब्द आहेत ना, तर त्यांचा उच्चारावर त्याच्यावर काय केले गेलेले आहेत तर उपपद त्याच्यावर लावले गेलेले आहेत. पुढे बघूया. पुढचा आपला आहे डेफिनेट आर्टिकल, म्हणजे त्याच्यामध्ये द येतो. हा, आपले 3 आर्टिकल्स आहेत ए, अँड आणि द. तर ए आणि अँड आपण पाहिलं की कशा प्रकारे त्याचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं कॉन्सनंट, तर लक्षात ठेवायचं वॉवेल्स. तर आता आपल्याला बघायचं आपल्याला द. द इज अ डेफिनेट आर्टिकल्स यूज टू पॉइंट आउट अ नाउन. आता या द चे देखील वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत. आता ते कोणकोणते नियम आहेत ते आपण आता पाहूया. बघा, द या नियमक किंवा निश्चित उपपदाविषयी नियम कोणत्या बघूया. विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा ठिकाणाचा उल्लेख करताना किंवा एखादा निर्देश केल्यानंतर पुन्हा त्याचाच उपयोग आपल्याला उल्लेख करायचा असेल तेव्हा या उपपदाचा वापर करतात. म्हणजे एकमेव किंवा अद्वितीय म्हणून उल्लेख करताना हे उपपद वापरतात. ओनली वन थिंग म्हणजे एखादी एकच गोष्ट असेल त्यावेळी देखील या उपपदाचा वापर करतात. इथं सांगितलेलं बघा, हा जो नियम आहे हा व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला कळेल का हा द कशा प्रकारे वापरला जातो. हे द जे आर्टिकल आहे ते कशा प्रकारे वापरले जाते. एकमेव किंवा अद्वितीय म्हणून उल्लेख करताना हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ द सन. आता सन म्हणजे सूर्य, सूर्य एकच असल्यामुळे त्याला द हे उपपद लागतं. द मून, चंद्र देखील एकच आहे, एक आणि एकच आहे, त्यामुळे त्याला देखील काय लागतं द हे आर्टिकल लागतं. द स्काय, द अर्थ, द साऊथ पोल म्हणजे एकमेव किंवा अद्वितीय एखादी गोष्ट असेल त्यावेळेस त्याला द हे उपपद वापरले जाते. व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी यांच्या संपूर्ण वर्गाचे वा गटाचे प्रतिनिधिक स्वरूपात केलेल्या एकवचनी सामान्य नामापूर्वी हे उपपद वापरतात. म्हणजे काय झालं इथं बघा, एंटायर ग्रुप ऑफ इट्स काइंड म्हणजे त्यांचा एखादा पूर्ण गटाचं प्रतिनिधी करणारं एखादं एकवचनी सामान्य नाम असेल त्यावेळेस देखील या द चा वापर केला जातो. बघा, द पॅरट इज अ स्वीट बर्ड. द पॅरट इज अ स्वीट बर्ड. आता एक पक्षाचं नाव दिलेलं आहे, म्हणजे तो एक पक्षी आहे, तो पूर्ण त्या पक्ष्यांचं काय करतो नेतृत्व करतो. तर त्या पक्षाला नाव दिलेलं आहे का नाही का वेगळं. पॅरट, द पॅरट इज अ स्वीट बर्ड म्हणजे तो त्या पूर्ण ग्रुपचं काय करतो नेतृत्व करतो किंवा त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात त्याचा वापर केला गेला असल्यामुळे त्याला देखील द हे उपपद वापरलं गेलेलं आहे. We use the when naming a noun that refer to an entire group or its kind. म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे द पॅरट इज अ स्वीट बर्ड. आता इथं ते सांगितलेलं आहे we use the when naming a noun that refer to an entire group of its kind. म्हणजे एखाद्या गटाचं किंवा एखाद्या गोष्टीचं प्राथमिक स्वरूपात काय करणारं वर्णन करणारा एखादा शब्द असेल त्यावेळेस देखील हा द उपपद वापरला जातो. द व्हेल इज अ मॅमल. आता एंटायर ग्रुप, आता व्हेलची नाव वेगळी सांगितलेलं नाही. व्हेल हा एक काय मासा आहे, तर त्याच्याबद्दल माहिती सांगणारा म्हणजे त्या पूर्ण एकच व्हेलबद्दल नाही तर जेवढे व्हेल आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगितली गेल्यामुळं द हे उपपद एंटायर ग्रुप म्हणून त्याचा वापर केला गेल्यामुळं त्यापुढं द हे उपपद वापरले गेलेलं आहे. We use the when there is only one such thing. द चा वापर अजून केव्हा केला जातो, जेव्हा एखादी गोष्ट एकच आहे त्यावेळी देखील या द चा वापर केला जातो. ओनली वन सच थिंग जेव्हा एक गोष्ट असते जे आपण आता द चं सुरू केलं तेव्हा पाहिलं द सन, द मून, द स्काय अशा प्रकारच्या एंटायर किंवा ओनली वन सच थिंग असतात तेव्हा देखील द चा वापर केला
जातो. द मून, द सन, मून देखील एकच आहे, सन देखील एकच आहे, म्हणजे एकच एक गोष्ट असल्यामुळं काय केलं गेलेलं आहे, त्यांना द हे उपपद लावलं गेलेलं आहे. बघा पुढे काय झालेलं आहे, समुद्र, नद्या, बेटांचे समुदाय, पर्वतांच्या रांगा अथवा संघराज्याचे यापूर्वीचे दृश्य हे उपपद म्हणून वापरतात. म्हणजे बघा, समुद्र असतील, नद्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे पर्वतरांगा असतील, यांना देखील कारण का ते एक आणि एकच आहेत, ज्या काय आहेत एक आणि एकच आहेत, त्यांच्या पुढे देखील द हे उपपद वापरले जाते. बघा, द पॅसिफिक ओशियन, द गंगा, द अल्फ, द नेदरलँड्स, द US म्हणजे अशा प्रकारचे ज्या ठिकाण आहेत का जे एकच आणि एक आहेत, त्यांच्या पुढे देखील काय केलं जातं, या द चा वापर केला जातो. या द या आर्टिकलचा उपयोग केला जातो. आता पुढे काय सांगितलं बघा, धर्मग्रंथ आणि काही प्रसिद्ध ग्रंथ यांच्या नावामध्ये द वापरावे. का? कारण का हे देखील एक आणि एकच आहेत. आता महाभारत असेल, वेदात, रामायणा, हे कसं आहे, द बायबल, या गोष्टी एक आणि एकच आहेत, त्यामुळे देखील या हे जे धर्मग्रंथ आहेत किंवा प्रसिद्ध ग्रंथ आहेत, यांच्या नावामध्ये देखील यांचाच वापर किंवा दचाच वापर केला जातो. उदाहरणार्थ द वेदात, द बायबल, द रामायणा, म्हणजे धर्मग्रंथ असतील, काही प्रसिद्ध ग्रंथ असतील, यांच्या पुढे देखील या नावामागे द हे वापरावे किंवा द हे उपपद वापरावे. बघा आता इथे दिलेले आहे, उदाहरणार्थ दिलेले आहेत, द ताजमहल इज अन एपिटोम ऑफ लव. द ताजमहल, का? कारण का ताजमहल हा एकच एक आहे म्हणून. द नायगरा फॉल्स आर इन नॉर्थ अमेरिका. नायगरा फॉल पण एक आणि एकच आहे. द थार डेझर्ट, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाण सांगितलेले आहेत का जे एक आणि एकच आहेत किंवा ते दर्शवतात की ती एकच आहेत, त्यामुळे त्यांच्या पुढे द हे उपपद लावले गेलेलं आहे. आय लिव्ह बिहाइंड द फर्स्ट स्टेशन, द पॅसिफिक ओशियन, द गंगा, म्हणजे या गोष्टी आहेत या एकच एक आहेत आणि त्यामुळं त्यांच्या पुढं द हे उपपद वापरले गेलेलं आहे. आता आतापर्यंत आपण पाहिलं बघा की आर्टिकल्स म्हणजे उपपदे. टाइप्स ऑफ आर्टिकल्स मध्ये काय येतो, इनडेफिनेट आर्टिकल्स, यामध्ये ए आणि ॲन येतो. डेफिनेट आर्टिकल्स मध्ये फक्त द येतो. तर यामध्ये आपण पाहिलं की ए ॲन आणि द हे जे तीन उपपद आहेत, हे कशा प्रकारे यांचा वापर करावा वाक्यामध्ये, वाक्य अर्थपूर्ण बनवण्यासाठी कशा प्रकारे या तिन्ही आर्टिकल्सचा वापर करावा, याचे आपण काय पाहिले, वेगवेगळ्या प्रकारचे नियम पाहिले. तर आपण त्याची टाइप्स पण पाहिले, तर कशा प्रकारे इनडेफिनेट आर्टिकल्समध्ये ए ॲन येतो, डेफिनेट आर्टिकलमध्ये द येतो. आता आपण पहिला पाहिला ए मध्ये आपण कसं काय पाहतो, तर कॉन्सनंट्स म्हणजे व्यंजन, व्यंजनांपासून सुरुवात असणारे, म्हणजे व्यंजनापासून या स्वरांची सुरुवात या व्यंजन म्हणजे व्यंजनापासून सुरुवात होणारे जे म्हणजे स्वर आहेत, व्यंजनापासून उच्चार आहेत, ते कॉन्सनंट पासून सुरू होत असतील तेव्हा एचा वापर केला जातो. ॲन म्हणजे वॉवेल्स, वॉवेल्स म्हणजे स्वर. आता ते आपण स्वर पाहिले किती 5 प्रकारचे होते, ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू, हे जे 5 स्वर होते, या 5 स्वरांपासून म्हणजे वॉवेल्स पासून सुरू झालेले जे शब्द आहेत, त्या शब्दांच्या पुढं ॲन हे वापरले जाते. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की काही असे स्वर आहेत का त्यांचा उच्चार, ते जरी स्वरांपासून सुरू झाले असेल तरी पण त्यांचा उच्चार तो स्वरांसारखा होत नाही, त्यामुळे ते कशामध्ये येतात, तर या कॉन्सनंटमध्ये किंवा ए मध्ये येतात, त्यांचा उच्चार तशा प्रकारे होत नसल्यामुळं. आणि दुसरं म्हणजे काय, कॉन्सनंटमध्ये जो एच आहे तो म्यूट आहे, त्यामुळं तो कशामध्ये येतो, या ॲनमध्ये येतो. प्रत्येक वेळेस नाही, काय काय वेळेस उच्चारामुळे काय होतं, अशा प्रकारची आदलाबदली झालेली किंवा अशा प्रकारचा हा स्वरांचा उच्चारांचा मेल झालेला आहे. आणि नंतर आपण तिसरा बघितला, तो आहे द. द मध्ये आपण बघितला पॉइंट आउट अ नाउन, पुढे सांगितलेलं आहे एंटायर ग्रुप ऑफ इट्स काइंड आणि ओनली वन, म्हणजे एकच एक गोष्ट आहे किंवा एक गोष्ट अनेक गोष्टींचं प्रतिनिधित्व करणारी किंवा एक गोष्टीतून अनेक गोष्टींचं
प्रतिनिधी करणारी जी गोष्ट आहे किंवा शब्द आहे त्याच्या पुढे देखील दचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे 3 काय आहेत आपले आर्टिकल्स म्हणजे उपपद आहेत, ए, अँड आणि द. तरी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्याच्यामध्ये जे नियम सांगितले ते पहा. कशा प्रकारे एचा वापर केला जातो, कॉन्सनंट्स कुठले कुठले आहेत, अँडचा वापर केला जातो, वॉवेल्स कुठले कुठले आहेत आणि दचा वापर केला जातो. कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे एकच एक आहेत, नंतर प्रतिनिधित्व केलेले आहेत. तर अशा वेळेस दचा वापर केला जातो. हे आपण याच्यामध्ये पूर्णपणे पाहिलेले. तर व्हिडिओ व्यवस्थित पहा, त्याच्यामध्ये दिलेले आहेत, सगळे नियम दिलेले आहेत. आता याच्या पुढे काही काय आहेत तर एक्झाम्पल्स आहेत. ते एक्झाम्पल व्यवस्थित वाचा. ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ए, अँड आणि द हे 3 काय आहेत तर आर्टिकल्स आहेत, ते तुम्हाला इथं वापरायचे आहेत, यूज करायचे आहेत आणि ते वाक्य परिपूर्ण बनवायचे आहेत. तर ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये, नोटबुकमध्ये लिहून घ्या. बघा कुठले कुठले आहेत बघा. कंप्लीट द सेंटेन्स युजिंग ए, अँड ऑर द. आर्टिकल्स तुम्हाला यूज करायचे जे आतापर्यंत आपण शिकलो. ए वापरावे कधी, अँड वापरावे कधी, द वापरावे कधी. त्यावेळेस तुम्ही जे नियम मी तुम्हाला सांगितले आहेत ते नियम व्यवस्थित ऐका, समजून घ्या आणि काय करा तर त्याचा तुम्ही योग्य प्रकारे वापर करा. आणि हे जे तुम्हाला दिसणारे जे काय आहेत एक्झाम्पल्स आहेत, या एक्झाम्पलमध्ये ए, अँड आणि द, ए, अँड आणि द या आर्टिकल्सचा वापर करा. अशा प्रकारे आज आपण छानसा एक टॉपिक इंग्रजीमधील आपण अभ्यासलेला आहे, का ज्यातून तुम्हाला कळेल का कशा प्रकारे वाक्यामध्ये ए, अँड आणि द वापरलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा परिपूर्ण असा पाठ तुम्हाला शिकायला मिळाला आणि त्यातूनच आपण हे आर्टिकल शिकलेलो आहोत. आणि तुम्ही जास्तीत जास्त याचा वापर करा. अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पहा, आपला हा व्हिडिओ पहा आणि त्यातून तुम्हाला जेवढा अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ पहा, व्यवस्थित पहा, त्याचे नियम अभ्यासा, त्याचे स्लाइड्स बघा आणि जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, हे एक्झाम्पल दिले आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित सोडवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.